विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अभ्यास करत असताना इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा विषयाचा आपण अभ्यास करतोय. ते इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क्स 31, 33, 32, 31, 33, 32 हा MSBT मधून त्याचा कोड आहे. ह्या विषयावर आपण अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आजचं जे पॉइंट आहे ते आहे KVL म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. विद्यार्थी मित्रांनो, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजे काय आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आपण कसं अभ्यास करतोय. MSBTच्या म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंडर जे काही एक्झाम्स होतोय इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क, त्या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी हा KVL म्हणजेच क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ हे पॉईंटवरचा 4 मार्काचा प्रश्न येत असतात. आत्ता जे तुम्हाला ब्लॅकबोर्डमध्ये दिसणारा क्वेश्चन आहे हे 4 मार्कचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय सांगतोय पहा. युजिंग मेश अनालिसिस म्हणजेच क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉलाच काय म्हणतात, मेश अनालिसिस असे म्हणतात. युजिंग मेश अनालिसिस फाइंड R1 अँड R2 म्हणजे हे जे सर्किट दिले ह्या सर्किट मधला हा R1 आणि हा R2 हा दोन्ही आपल्याला फाइंड करायचा आणि KVL आपल्याला वापरायचे, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला वापरायचं. तर आपण काय करूया, एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करूया. दिलेला जे काही सर्किट आहे पहा, हे जे काही सर्किट दिलेलं आहे ह्या सर्किटमध्ये आधी आपल्याला कोणकोणत्या पॉइंट्स आहेत, कोणकोणती गोष्टी आहेत ते करून घ्यायचं. लूप इक्वेशन करून घ्यायचं असते आपल्याला. त्याच्यामध्ये कोणकोणत्या नोड्स तयार होतात हे बघा. पॉइंट A, नोड A, नोड B, नोड C आणि नोड D. हे आपण काय करून घ्यायचं तर आपल्याला कॅल्क्युलेशन इझी व्हावं आणि एका चैन मध्ये कॅल्क्युलेशन व्हावं म्हणून आपण सगळ्या नोट्स करून घ्यायचे. त्याच्यासोबत इथे दिलेले करंट हा I1 करंट जातोय म्हणजे पहा हे प्लस पासून हे पूर्ण राऊंड हा I1 करंट जातोय. R1 मधून I1 करंट जातं, 10 ओहम मधून I1 करंट जातं. तसेच हे R2 मधून I2 करंट जातं, 30 व्होल्ट मधून I2 करंट जातं, 10 ओहम मधून सुद्धा I2 करंट जातोय. म्हणजेच हे जे 10 ओहम आहे ह्याच्यात 2 करंट जातात. एक I1 ह्या बाजूने येतोय इनकमिंग म्हणजे I1 हा पॉझिटिव्ह आहे पण I2 विरुद्ध दिशेने आहे म्हणून I1 मायनस I2 कशामधून जातात, हे I1 मायनस I2 10 ओहम मधून 2 करंट जातात. तसेच इथून फक्त I1 करंट जातोय आणि इथून फक्त I2 करंट जातोय. बघा आपण काय काय करून घेतलो. पहिला नोड, 4 नोड, त्याच्यानंतर करंट डायरेक्शन आणि कोणकोणत्या रेजिस्टन्स मधून कोणत्या करंट जातात ते. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. सुरुवातीला आपण कन्सिडर लूप 1. लूप 1 आपण कन्सिडर करूया. कुठून सुरुवात होते, A पासून B पर्यंत, B पासून D पर्यंत, D पासून पुन्हा A पर्यंत.
आता आपण अभ्यास करतोय कशाची, मेश अनालिसिस, KVL, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतोय, हे जे तुमचं क्लोज्ड लूप आहे, कुठून ए पासून स्टार्ट झाले, बी पर्यंत आला, बी पासून डी पर्यंत आला, डी पासून पुन्हा ए पर्यंत, हे जे क्लोज्ड लूप आहे, Kirchhoff voltage law means the closed loop must be equal to 0. KVL आणि ते मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंटेशन करतो आपण, समेशन ऑफ लूप व्होल्टेज ॲट क्लोज्ड लूप इज इक्वल टू 0. म्हणजेच हा क्लोज्ड लूप मध्ये टोटल व्होल्टेज हा 0 आहे असं KVL सांगतो, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ सांगतो. अकॉर्डिंग टू KVL, कन्सिडर लूप 1 ABDA, अप्लाय KVL, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. बघ, तर आपण काय करूया, इक्वेशन लिहून घेऊया. कसं इक्वेशन लिहितात बघा, पॉइंट ए पासून सुरुवात करा, इथे पॉझिटिव्ह, इथं नेगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं नेगेटिव्ह. I1 करंट R1 ला गेला. I1 करंट किती आहे, 2 एम्पियर, इथे 2 एम्पियर, म्हणजे पहा 2R1 2R1 V इज इक्वल टू काय येतं, व्होल्टेज V इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. इथे तसंच आहे, करंट किती आहे, 2 एम्पियर, R1 आहे तसं घ्यायचं, V इज इक्वल टू I इंटू R. चला, त्याच्यानंतर +2 निगेटिव्ह गेला, पुन्हा इथं काय प्लस, इट मीन्स प्लस किती आहे, I1 मायनस I2. रेजिस्टन्स किती आहे, 10 ओहम रेजिस्टन्स, ब्रॅकेट मध्ये I1 मायनस I2. पुन्हा इथून इथपर्यंत आला, इथून इथपर्यंत आला. आता डी पासून ए पर्यंत जात असताना व्होल्टेज सोर्स आहे. व्होल्टेज सोर्स काय सांगते बघा, सुरुवातीला मायनस आहे बघा, इथून जात असताना प्लस आहे, प्लस घेतलो आपण, पुन्हा प्लस आहे, प्लस घेतलो आपण. आता इथे येताना काय मायनस, काय घ्यायचं, -16 व्होल्ट. A closed loop must be equal to 0. Kirchhoff's voltage law काय सांगतोय, a closed loop must be equal to 0. The voltage must be equal to 0, म्हणून is equal to 0. आता हे इक्वेशन आपण सोडवूया. आपल्याला I1 ची व्हॅल्यू माहित आहे 2 एम्पियर, I2 ची व्हॅल्यू माहित आहे 3 एम्पियर. पहा काय करायचं, 2R1 प्लस 10 इंटू, इथं काय करूया, I1 मायनस I2 ची व्हॅल्यू पुटअप करा, म्हणजे 10 आहे तसं राहिला, I1 किती आहे 2 आहे, मायनस I2 किती आहे 3 आहे, -16 इज इक्वल टू 0. म्हणजे 2R1 प्लस 2 मायनस 3 म्हणजे -1, 10 -1 -16 इज इक्वल टू 0. बघा परत 2R1 10 इंटू 1 10, but 10 into -1 -10 -16 is equal to 0. It means 2R1 is equal to 10 आणि 16 ह्या बाजूला गेल्यावर दोन्ही प्लस म्हणजे 26. मग काय करायचं पुढं, 2R1 is equal to 26 and R1 is equal to 26 divided by 2. It means R1 is equal to 30 आणि रेजिस्टन्स कशात असतोय, ओहम. हा तुमचा R1 निघालेला आहे.
बघा आपण काय केलं, एक लूप कन्सिडर केलं, पहिला लूप. त्यावेळी I1 आपल्याला करंट किती दिले, 2 एम्पियर दिले. 2 एम्पियर करंट एक R1 साठी अप्लाय होतं, 10 ओहम साठी अप्लाय होतं, 16 व्होल्ट साठी अप्लाय होतं. कन्सिडर लूप 1, हा लूप 1 आपण कन्सिडर केलं. कुठून कुठपर्यंत आहे, ए पासून बी, बी पासून डी, डी पासून ए, ए बी डी ए, हा लूप आपण कन्सिडर केला. ह्या लूपला आपण KVL अप्लाय केलो, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतोय, अ क्लोज्ड लूप ॲट व्होल्टेज इज मस्ट बी इक्वल टू 0. इट मीन्स त्यालाच मॅथमॅटिकल काय सांगतात, हे समेशन, ह्याचा अर्थ समेशन ऑफ लूप व्होल्टेज ॲट लूप इज इक्वल टू 0. ह्याचाच अर्थ काय, अ क्लोज्ड लूप मस्ट बी इक्वल टू 0. अ क्लोज्ड लूप अ व्होल्टेज मस्ट बी इक्वल टू 0 हा समेशन सांगतोय. त्या इक्वेशन अनुसार आपण हा क्लोज्ड लूप घेतलो. त्याच्यानंतर R1 आपल्याला 13 ओहम या गोष्टी मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, सेकंड लूप आपण कन्सिडर करूया. हे आपण, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. कुठला गोष्ट, V इज इक्वल टू I इंटू R. ओके, चला आपण काय करूया, सेकंड लूप करूया. कन्सिडर लूप सेकंड. ते काय सांगतोय, B पासून स्टार्ट झाला, C पर्यंत आला, C पासून D पर्यंत आला, D पासून पुन्हा B पर्यंत गेला. क्लोज्ड लूप होतंय का बघा. त्याच्यानंतर अप्लाय KVL क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आपण काय केलो, अप्लाय करायचं. पहा, ह्या रेजिस्टन्स मध्ये ए बाजू प्लस, हा बाजू मायनस, प्लस मायनस, इकडं मायनस पासून प्लसला चाल. साइन कन्व्हेन्शन आपण घेऊया. बघ, करंट किती आहे, 3 ओहम आहे. किती आहे, 3 ओहम. 3 ओहम आणि R2 म्हणजेच V काय सांगतोय, 3R2. पुढे येऊन प्लस आहे म्हणजे प्लस 30 व्होल्ट आहे, तसं राहिला. पुढे जाऊ, D पासून B ला जात असताना एक तर मायनस आहे, घ्यायचं मायनस. 10 ओहम आहे, लक्षात, 10 ओहम काय घ्यायचं आपण, 10. आता ह्याचा करंट कसं जातोय, I1 वरून खाली यायला लागलाय, I2 खालून वर आला, म्हणून येणारा करंट हे बघा, I1 प्लस मायनस रिटर्न असल्यामुळे I2 मायनस 10 इंटू I1 मायनस I2. KVL आपण अप्लाय करतोय. KVL काय सांगतोय, द क्लोज्ड लूप व्होल्टेज मस्ट बी इक्वल टू 0. क्लोज्ड लूप व्होल्टेज मस्ट बी इक्वल टू 0. ओके, देन 3R2 प्लस 30. इथे बघा परत I1 आणि I2 ची व्हॅल्यू कुठं पुरं, -10 आहे. तसं I1 किती आहे, 2 आहे, I2 किती आहे, 3 आहे, इक्वल टू 0. पुन्हा इथं -1 येतोय. 3R2 प्लस 30 मायनस 10 मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होतं बघा, 3R2 प्लस 30 मायनस इंटू मायनस प्लस 10 इंटू 1 10 इज इक्वल टू 0. इट मीन्स 3R2 प्लस 40 इज इक्वल टू 0. आपल्याला R2 काढायचं आहे, म्हणजेच 3R2 इज इक्वल टू मायनस 40 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला. आता R2 इकडे 3 सोबत गुणाकार आहे, 3 इकडे आल्यानंतर काय होते, भागाकार. 40 डिवायडेड बाय 3. तुम्ही कॅल्सी काढून उत्तर ह्याचं काढू शकता. R2 इज इक्वल टू मायनस तर येणारच आणि 13.13
33 याचं उत्तर येईल. 13.33 रेजिस्टन्स हा ओहम मध्ये असतो. कन्फर्म करा उत्तर किती आलं? 13.33. ओके डन. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा 4 मार्काचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे? केव्हीएल अप्लाय करायचं. केव्हीएल अप्लाय करत असताना 2 लूप मध्ये अप्लाय करायचं. पहिला एक क्लोज्ड लूप, दुसरा एक क्लोज्ड लूप. पहिला क्लोज्ड लूप केल्यानंतर आपल्याला R1 मिळतोय, दुसरा क्लोज्ड लूप केल्यानंतर आपल्याला R2 मिळतोय. R1 आणि R2 फक्त एवढंच करायचं, फाइंड R1 and R2 बाय युजिंग मेश अनालिसिस. यालाच काय म्हणतो आपण? मेश अनालिसिस म्हणतोय. केव्हीएल लाच काय करतो आपण? मेश म्हणतोय. केसीएल ला आपण काय म्हणतोय? नोड म्हणतोय. नोड अनालिसिस आणि मेश अनालिसिस असे 2 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये हा गोष्ट आहे. त्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात काय ठेवायला पाहिजे? पहिला क्लोज्ड लूप मधनं R1, दुसरा क्लोज्ड लूप मधनं R2. ह्या गोष्टी इथं आपण सोडलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट सांगायचं आहे, केसीएल आणि केव्हीएल हा तुमचा हक्काचे मार्क आहेत. केसीएल हा 4 मार्काला पडणारी प्रश्न आहे. केव्हीएल हा सुद्धा 4 मार्काला पडणारा प्रश्न आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीनं आपल्या चॅनलमध्ये जेवढं प्रश्न मी सोडवून देतोय, 5 केसीएलचं एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे आणि 5 केव्हीएलचे एक्झाम्पल सोडवून देत आहे. त्यामुळे केव्हीएल आणि केसीएल जेवढा मी प्रश्न देतोय तेवढा तुम्ही सोडवा. तुम्हाला 101% ECN इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पूर्ण मार्क पडतील, एवढं मी गॅरंटी देतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी छान पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आणि खूप छान मार्काने तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हायला पाहिजे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट एक्झाम. थँक्यू.